ही गाय तुम्ही कधी आणलेली? ही आपण भीतीच आणलेली, म्हणजे दुसऱ्याकडून मग हिला आणली. विकत येत नाही ती आमच्याकडे. बरं. काय म्हणत होतो पैसे घे पण नाही घेतली. मग त्याने देशी घेतली गाय नाही. देशी गाय आणली तुम्ही? देशी गाय. बर. आणली तेव्हा कशी होती? एकदम तिच्या अंगावर केस भारी होते हा? असे लय कोण वळगणार बी नाही. तो मालक परत म्हणायला लागला माझी मला घ्यायची. तयार झाले हो? हा. किती दिवसांनी? 7-8 महिन्यात आला. मग काय म्हणले तुम्ही? आजच मी म्हणलेलं पैसे घे किंवा बाबा हे परत त्याला लालच आली ना आता. मग आता काय म्हणतो? परत गाई दे म्हणत होतो. नाही बरं. म्हणलं बाबा आता एकदा नाही म्हणलं मग आम्ही ते तयार केली. हो. मग आता हे तिचं कितवं वर्ष आहे? वीत कितवं आहे आता हे हे? दुसरं म्हणजे आणल्यापासून मिल्क चार्जर चालू आहे. ती आणल्यापासून? त्याला त्यानं 3-3 लिटर दूध दिलं. आम्हाला वाटत बी नव्हतं. देशी गाई दूध देत नाही. म्हणजे आमच्या वासाला भागात, लागतं तेवढं? थानाला हात लावून देत. पण ही मिल्क चार्जर मुळे तिनं जे 3 लिटर दूध दिलं, हा, सकाळी 3 रोज सकाळ काय संध्याकाळ बात करता? हो. 6 लिटर? 6 लिटर 2 लिटर त्याला पचना ना अजून, म्हणजे एक थान बी पचना. आता एकच झालंय. आता पण ते 14 दिवसातच आहे आता. हा? 14 दिवसातच झाले आता. वैरण बिरण खायला लागलं लगेच. काय काय? पाणी खाते. पाला बिला खाते. किती दिवसात? 14 दिवस झाला आता. 14 दिवसात चारा खायला हो. लागलं? आणि मागचं? मागचं आम्ही ती तर लय खोंड लय त्याला होता. तुम्हाला म्हणलं पेतच इकलं. 7 ते 8 महिन्यात इकलं. किती? 30,000 रुपये? 30,000 रुपये. ती बी आपण सहज बोललो. हा. आता आम्ही म्हणलं गिराय कशाला घेतलंय, तेव्हा म्हणलं बोला किंमत. म्हणलं 30. त्यानं 30 दिलेलं आहे. लय घेऊन गेला. गाई बी दूध देत होती तरी. दूध देत होती ना गाई. हा. मग त्यानं 2-3 हजार वर दिला आणि खर्च म्हणजे बाबा तुझं दूध पितय 15 दिवस ठेव. ती बी दिला आपल्याला पैसे. काय बोलायचं आलं नाही. हा, सांगितलं का गावातलं कोणतरी तुम्हाला म्हणलं होतं परत आणा म्हणून? हो 50 देतो म्हणून. 50 देतो. पण नाही एकदा व्यवहार ठरला. 30ला ठरल्यावर गावातले काय म्हणले? 50 देतो. का? असं काय होतं त्या खोंडामध्ये? काय आता त्याच्याने दिसलं असेल ते